तू काय टायगर पारगाव डावाला पडलेला पहिला खिंडा पहिला धक्का इथं मैदानावरती बसलेला आहे तो ऐकत असताय जयघोषाचे नारे तो नकोच विसरूया काल गतीचे वारे अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा शस्त्र डोंगर धावांचा निरंतर आठवण राहिली इथे कणाकणाला अरे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला फटका फसला गांगा उभाच होता दोन हाताची गुंफण केली आणि यावेळेस मात्र विशाल मोरेला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे 12 चेंडूमध्ये आपण पाहतो 22 धावांची चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेली आहे तर एक वादळ शांत होतं न होतं तर दुसरं वादळ मात्र मैदानावरती घोंघावत आहे फक्त वादळाचं नाव बदलत आहे विकास सुरू असेल सायराज करंडक जी मानाची स्पर्धा पाठीमागच्या वर्षीमध्ये देखील आपण पाहिले 2024 या मानाच्या स्पर्धेची 2 व्हीलर बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे शिरूर शहराची मानाची स्पर्धा पीआरडी ट्रॉफी याही स्पर्धेमध्ये आपण पाहतो सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान या खेळाडू आपल्या नावावरती गेला आमदार करंडक मांडवगड पराठा तिथे देखील आपण पाहतो 2 व्हीलर जिंकली या खेळाडूनं इथे मात्र आपण पाहतो आल्या स्कोर कार्ड खेळायचा परंतु क्षेत्ररक्षक उभा होता अक्षयने पुन्हा एकदा विशाल मोरे बरोबरच विकास सुरुवातीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलेला आहे दुसरा धक्का धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतं मोठी किती स्ट्रेंथ राहिलेली आहे जिथं सर्व काही संपतात तिथे अक्षय नावाचं खरं तर आपण पाहतोय वादळ उभं राहतं शांत संयमित निपाट शरीर इष्टने खरं तर आपण पाहतो निसर्गाने त्याला दिले शरीर इष्टी देवण दिले शरीर इष्टी त्या शरीर इष्टाचा त्याने फायदा घेतला ऑप्टिकच्या पलीकडे तोडमध्ये चेंडूला हिट केला क्रिकेट खेळायचा होता बॅकवर्ड पॉइंट अलीकडे उभा केला होता शफिक शेखला आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन उचलतोय दुकाई टायगर्स मारगाव संघाला दुसरा धक्का आपण पाहत आहोत तिथे मैदानावरती वाहतुकीच्या खेळामधली राजा अनेक राणे अर्ध्यावरती धाव मोडला अधुरी एक आहे माणसाने उठाशी नेलेला अमृताचा प्याला कित्येक त्या नियतीला पाहत नाही ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून जाते सुखी संसार चालला होता सुखी संसार कोणाच तरी नजर लागली आणि इथे आपण पाहतो दुसरा धक्का विशाल मोरे थांबतो ना थांबतो तर विकास सर्वच गोल्डन डकचा मानकरी ठरलाय 0 वर जितेन शेळके संघाचा नेता विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे काही फरक पडणार नाही अशी परिस्थिती खरं तर खूप वेळा त्यांना खरं तर आलेली आहे त्यांना माहिती होतं इथे की खरं तर अपील होणार आहे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 क्रमांकाचा नियम असं सांगतो की जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत पंच स्वतः भाग घेणार नाही परंतु त्यामध्ये एक उपनियम देखील आहे की अपील कुणी करावी तर त्या सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत ना त्यांनाच अपील करण्याचा अधिकार आहे खूप मोठं खरं तर जल्लोष होता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये खरं तर या दोन्ही पंचांनी प्रवीण सर असतील आणि दिनेश पुजारी सर या दोन्ही पंचांनी स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेली आहे स्पर्धा तुमची कधी मोठी होते स्पर्धेचं पारितोषिक असेल तर नाही असं अजिबात नाही ज्यावेळेस तुमच्या स्पर्धेला शिस्त असते ना मग त्यावेळेस ती स्पर्धा वेगळ्या उंचीवरती जाते पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी दिवसा ढवळ्या जितेन शेळकेच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात अक्षयनं नवे सायकल बांधून ठेवलेली आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलते ती परिस्थिती बदलण्यासाठी दाखवावं लागतं तुम्हाला तो पेशन्स दाखवावा लागतो तो संयम दाखवावं लागते ती मेहनत जिद्द आणि त्या जिद्दीच्या जोरावरती पुन्हा एकदा तुम्ही कमबॅक करू शकता अक्षय मैदानावरती दाखवतो इथे आपण मार होता परंतु त्यावरती बॅट चालवली इथे मैदानावरती उभा आणि या षटकामध्ये तुकाई टायगर्स पारगाव संघाच्या डावाला सुरंग लावला अक्षयनं सुरुवातीला विशाल मोरे त्यानंतर विकास सुरुवात आहे आणि यावेळेस संघाचा नेता जितेन शेळकेला देखील थांबवलेला आहे तिसरा धक्का इथं मैदानावरती तुम्ही पाहत आहात बेडे षटक टाकले अक्षयनं अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात टाकले नाही तर 3 विकेट आपल्या डावावरती केलेला आहे हे क्रिकेट आपण पाहतो इथे मैदानावरती क्रिकेट हे कोणाची जागर नाहीये राजाचा रंग तर रंगाचा राजा व्हायला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेळ लागत नाही ही इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं यश शिंदे आणखीन एक मोठं टॅलेंट आपण पाहतो पारगावचं इथं मैदानावरती आहे एका बाजूला आणखीन दाखवणे अजूनही मैदानावरती उभा आहे पाहतोय आपले सहकारी मात्र सोडून जातात परंतु मैदानावरती त्यांनी खरं तर नांगर टाकलेला आहे आपण सर्व ग्रामीण भागातले खेळाडू नांगर टाकणे याचा अर्थ काय सर्वांना माहिती आहे त्याला माहिती आहे शेवटपर्यंत इथं मैदानावरती खेळावं लागणार 4 षटकांचा खेळ संपलेला आहे
अक्षयने या षटकामध्ये धुमाकूळ घातलाय, हाकार माजावलाय आणि खरं तर जाता जाता 3 खेळाडूंना देखील खिशामध्ये घेऊन गेलेला आहे. करपडीन सावळ 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती हमीदादा भाडाळे 11 पारगाव हा संघ 3 गडी बाद 40 धावा धावफलकावरती. तर षटक क्रमांक आपण पाहतो 5वा इथं मैदानावरती असेल आणि गोलंदाजी मार्गवरती. बॉलरचं नाव कळव भगवान टीम. नितीन यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 40 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये अनिकेत ताकवले. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. अनिकेत ताकवलेचा हे 12 चेंडूतला प्रवास धावफलक उभा करणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अनिकेत ताकवलेचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. काय खरं तर आपण पाहतो कलाटणी इथे मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. 4था धक्का इथे मैदानावरती 40 धावसंख्येवरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. पारगाव संघ अडचणीमध्ये आहे. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहित असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतेकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात, पोटात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. 4था धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. पण त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत असा डाव मैदानावरती कोसळत झालेला आहे. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास इथे मैदानाच्या आतमध्ये घडवायचा आहे. 4 गडी बाद 40 धावा शौकात न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती करेल त्यामुळे चंद्र डाऊन द ग्राउंड फटका इथे मैदानावरती अक्षय तिथे चेंडूवरती. आज अक्षय मात्र अक्षयच्या पाठीमागे चेंडू अक्षयच्या गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, याच्यामध्ये या प्रेमामध्ये पडलेला आहे. सातत्याने आपण पाहतो कॅमेऱ्याच्या समोर अक्षय इतकं चांगले क्रिकेट अक्षयने खेळलेलं आहे. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून संघाचा धावफल पुढे 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळत आहे. हो यावेळेस चेंडू हो गई गलती, हो गई भूल, तांडी 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 गुल. यश शिंदेचा खेळ संपला. पारगाव संघाला आपण पाहतो 5वा धक्का. ज्या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा लागलेला तो यश शिंदे मैदानावरती कोसळलेला आहे. उडून पडला संसार तरी मोडला नाही, कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लाड म्हणा. भिंत कचली चूल विजले होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संकेत सर आज लढतो आहे, चिखलगार काढतोय, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको सर थोडा एकटापणा वाटला. उडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे नाव तर सर्व आहे का भेटला सर्व खूप चांगली गोलंदाजी आहे. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना, काळजाला ठोका चुकवणारा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. पहिल्या 3 षटकापर्यंत सर्व काही सुरळीत चाललेलं होतं, परंतु जसं 4थं षटक घेऊन अक्षय आला, अक्षयने त्याला ताण उडून टाकली. तिच्या 3 फलंदाज टिपले आणि यानंतर मात्र या पहिल्या चेंडूवरती नितीनने अनिकेत ताकवले थांबवला. एका लाईनी फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चेंडूवरती येतील. 1 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक पुढे सरकलं. 43 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आदळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची.
बघतोय ना आपलं आपण. एक चेंडू बाईनीच मग तिकडे बसले होते, इथं कशाला आले? 42 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 5व्या क्रमांकाच्या सेमी फायनल क्रमांक पहिली भिगवण विरुद्ध अभिषेक भाडळी तुकाई टायगर्स पारगाव. त्यावेळेचा चेंडू पुण्यामध्ये मिळाला. जमिनी समांतर फटका इथे मैदानावरती 100 दुर्वटचा प्रवास करत येतात. चांगले क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. एक सिंगल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पाठोपाठ नितीनने देखील अफलातून षटक टाकलंय. 3 धावा खर्च केल्यात आणि या 3 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज टिकलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपला. अभिषेक भाडळी 11 तुकाई टायगर्स पारगाव 5 गडी बाद 43 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. तुम्ही ना लागे शेवटच्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. धावफलकावरती 43. बॉलरचं नाव कळलं रणजित. काय त्याला हाणू षटकार हाणला की ह्याला फक्त काठीने हाणायचा. अन्नालाच हाणायचा. षटकार मारल्याला त्यांनी बक्षीस दिलं की अन्नाला जाऊन काठीने हाणायचा. काठी हो, मी काठी ठेवून आलोय. चल 500चं बक्षीस आमच्या दोघा. शेवटचं षटक टाकण्यासाठी रणजित आले. पहिला चेंडू होता. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेची संघाचं धावफलक पुढे सरकतो. 44 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एकच मोठ्याला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. कलात्मक फटका खेळायचा होता. आपण पाहतो शौकत स्ट्राईकवरती येण्यासाठी खटाटोप करतोय. मात्र नॉनस्ट्राईक वरती फलंदाज धावपळ इथे मैदानावरती होणार आहे. पारगाव संघाला आपण पाहतो आणखीन एक मोठा धक्का आहे. 6वा फलंदाज इथे बाद होणार आहे. शौकत कोण आहे? चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंगभेदक मारा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला परंतु तिथे बॅटलावली. एक तर धाव मिळेल. दुसरा धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे मैदानावर. चांगले क्रिकेट, हे चांगले क्रिकेट आहे. जर मोठाले फटके इथे मैदानावरती येत नसतील मित्रांनो तर आपण पाहतो या एकेरद्वारे धावा तुम्हाला नवद संजीवनी ठरतात. 43 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो खरं तर एक मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 43 धावा. आपण इथे मैदानाच्या आतमध्ये अपील होती तिथे परंतु पंचाने सांगितलं की खरे तर चेंडूचा बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. मोठा फटका मारायचा आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिले आतापर्यंत 4 चेंडू या षटकातले सुरत टाकले रणजित यांनी. अफलातून इथे मैदानाच्या आतमध्ये ते चेंडू इथे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले शौकत ते एका मोठ्या खेळाची आपण वाट पाहतोय परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. ज्या षटकामध्ये हाणामारीचं षटक आहे तिथे महामारीचं करून टाकलंय. अफलातून गोलंदाजी रणजितने आतापर्यंत केली. 5 चेंडू टाकलेत रणजित यांनी आणि केवळ 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेला आहे. सेमी फायनलचा पहिला थरार मित्रांनो आपण इथे मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू होता उंच धावमध्ये फटका. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. पहिला डाव मैदानाचे विद्यमान सरपंच माननीय श्री मयूरदादा शिरसट यांची बळीची टाळी.